हॅलो, मी अपूर्वा. हंग्री माइंड रेसिपी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज मी घेऊन आली आहे धाबा स्टाईल मटर पनीर मसाला रेसिपी. माहिती आपल्या सगळ्यांनाच हॉटेल किंवा धाबामध्ये मटर पनीर मसाला ही भाजी सगळ्यांनाच आवडते. चला तर आज आपण ही बघूया कशी बनवायची. त्यासाठी मी इथे एक पनीर घेतलेलं आहे. ते आपण एकसारख्या पीसेसमध्ये कापून घेऊयात. तुम्हाला हवं असेल त्या तुम्ही साईजमध्ये त्या कापा. त्यानंतर आपण त्या पनीरवरती हळद, लाल मिरची आणि थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि ते व्यवस्थित एकत्र करून घेऊया, जेणेकरून तो सगळं हळद मिरची ते प्रत्येक पनीरच्या पीसेसला लागली पाहिजे अशा पद्धतीने. त्यानंतर आपण ते थोडंसं बाजूला ठेवून घेऊया. नंतर मसाल्यासाठी आपण इथे एक कांदा घेतलेला आहे, तो आपण उभा चिरून घेऊया. कांदा चिरून झाल्यानंतर इथे मी टोमॅटो घेतलेला आहे. टोमॅटो सुद्धा आपण इथे चिरून घेऊयात. हे झाल्यानंतर मी इथे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. त्या कढईत आपण तेल टाकून घेऊया आणि तेल तापल्यानंतर आपण जे पनीर बाजूला ठेवलेले होते ते आपण त्याच्यामध्ये शॅलो फ्राय करून घेणार आहोत. थोडंसं नॉर्मल गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. जास्त पण आपल्याला ते जाळायचं नाही आहे, नुसतं त्याचा वरचा थोडासा लेअर आपल्याला गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही ते शॅलो फ्राय करा. आता इथे हे आपले पनीर शॅलो फ्राय झालेले आहे, तुम्ही बघू शकता. अशाच पद्धतीने तुम्ही ते शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे, असं जाळायचं पण नाही आहे. आता हे काढून घेते आणि उरलेलं बाकीचे पनीर मी त्यामध्ये टाकते आणि ते सुद्धा शॅलो फ्राय करून घेईल. आता इथे मी कढई घेतलेली आहे. आता आपण ग्रेव्ही बनवणार आहोत, त्यासाठी आपला तो मसाला तयार करणार आहोत. तेलामध्ये मी इथे जिरे टाकले आहेत, धने टाकलेले आहेत. ते चांगली तडतडले त्यानंतर आपण त्यामध्ये एक हिरवी मिरची टाकूयात. त्यानंतर आपण इथे 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या टाकून घेणार आहोत. लसणाच्या पाकळ्या छान तळून घ्यायच्या आणि त्यानंतर आपण त्यामध्ये कांदा टाकून घेणार आहोत. कांदा पण आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचा आहे. आणि कांदा लवकर शिजण्यासाठी आपण त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकून घेणार आहोत, जेणेकरून आपला कांदा लवकर शिजेल और लवकर परतेल. आता त्यानंतर आपण त्यामध्ये टोमॅटो टाकून घेणार आहोत आणि टोमॅटो पण थोडेसे मऊ झाले तोपर्यंत आपल्याला ते तळायचे आहे, त्याच्यामध्ये थोडेसे फ्राय करायचे आहेत. टोमॅटोला शिजायला काय जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे आपण ते सगळ्यात शेवट टाकणार आहोत आणि त्यानंतर आपण इथे काजू टाकून घेणार आहोत.
धाबा स्टाईल किंवा हॉटेल स्टाईल आपल्याला भाजी बनवायची असेल तर त्याच्या ग्रेव्हीमध्ये आपल्याला काजूची पेस्ट किंवा हे दळतानाच त्याच्यामध्ये आपण काजू टाकून घेणार आहोत. तर हा आपला मसाला इथे तयार झालेला आहे. आता आपण हे वाटून घेऊयात. इथे हे आपलं मसाला वाटून झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्याच्यात तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यावर आपल्याला या मसाल्याची पेस्ट आपण त्या तेलामध्ये टाकून घेणार आहोत. आता या मसाल्यामध्ये आपण बाकीचे मसाले टाकून घेऊयात. हळद, लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर तरीसाठी. आता हे छान आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि हा मसाला आपल्याला तर म्हणजे तेल सुटेपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे. तुम्हाला समजेलच की आपला मसाला कुठपर्यंत आपल्याला परतायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये मी मटर टाकून घेत आहे, म्हणजेच वाटाणे. जेणेकरून तो मसाला शिजतानाच ते वाटाणे पण शिजतील. आणि त्यानंतर याच्यामध्ये मी कसुरी मेथी पण टाकलेली आहे, त्याच्याने आपल्या भाजीची टेस्ट अजून छान होते. तुम्ही बघू शकताय कसं आपल्या मसाल्याला साईडने तेल सुटतंय आणि आपल्या मसाल्याचा कलर सुद्धा बदललेला आहे. आणि यामध्ये आपण पनीर मसाला टाकून घेणार आहोत. छान व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण त्यामध्ये पनीर टाकून घेणार आहोत. जे आपण मगाशी तळून ठेवलेले होते ना, ते आता या टायमिंगला या मसाल्यामध्ये आपण टाकायचे आहेत. आणि ते पण छान मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता किती तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला. त्यानंतर आपण सगळ्यात शेवट यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला किती घट्ट पातळ करायचे आहे त्या अंदाजानुसार तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाका. आता आपण यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ. मीठ टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायची आहे आपली भाजी. आणि थोडंसं 5-10 मिनटं उकळी येईपर्यंत आपल्याला ती शिजवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे आपल्या भाजीला आणि त्याला तरी पण खूप छान दिसत आहे. तुमचं पण असंच असतं का? भाजीला जोपर्यंत तरी येत नाही तोपर्यंत त्या भाजीत मजाच नसते. माझं तर असंच होतं. तुम्हाला तसंच वाटतं का? तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही भाजी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ही भाजी कशी झाली आहे. आपली इथे मटर पनीर मसाला रेसिपी तयार आहे. अशाच नवनवीन स्वादिष्ट आणि रुचकर रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या हंग्री माइंड रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.